मी रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभा होतो. एक देहव्यवसाय करणाऱ्या बाईशी एका रात्रीसाठी ₹2000 ठरवलं होतं. ती माझ्या गाडीत बसायलाच निघाली होती, की दुरून एक भोळीशी मुलगी धावत धावत माझ्याकडे आली. तिचं वय कदाचित 18 किंवा 19 वर्ष असेल. तिने हात जोडले आणि म्हणाली, "साहेब, देवासाठी मला तुमच्याबरोबर घेऊन चला. तुम्ही जे सांगाल ते मी करेन. फक्त बदल्यात माझ्या मृत आईच्या अंत्यसंस्काराचा खर्च देऊन टाका." तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी तिला पाहून जोरात हसलो. मी विचार केला की या धंद्यातली मुलींनी आता भावनात्मक ब्लॅकमेल करण्याचा नवीन मार्ग शोधलाय, स्वतःला भोळं दाखवण्यासाठी. मला पूर्ण विश्वास वाटला की ही मुलगी खोटं बोलते. खैर, मी तिला वरून खालपर्यंत नीट पाहिलं. ती त्या बाईपेक्षा खूप जास्त सुंदर आणि तरुण होती. मी तिला म्हटलं, "विचार कर, मी जे काही सांगेन ते तुला करायला लागेल." तिनं डोळे खाली करून म्हटलं, "मी तयार आहे." मी तिला गाडीत बसवलं आणि गाडी हॉटेलकडे वळवली. मी तिच्या डोळ्यांकडे पाहिलं. त्यात अजूनही ओलसरपणा होता, पण ती पूर्णपणे शांत होती. मी बोलण्यासाठी तिचं नाव विचारलं, तर तिनं आपलं नाव अंजली सांगितलं. मी संपूर्ण रात्र तिच्याबरोबर घालवली आणि तिचं नृत्यही पाहिलं, कारण मला नृत्य पाहण्याचा खूप छंद होता. सकाळ होण्याआधी मी काही ₹1000 तिच्या समोर फेकले आणि म्हटलं, "पुढच्या वेळी या कामासाठी खोटं बोलू नकोस." तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ती म्हणाली, "माझ्या मृताईला कंधा द्या." आता तिला कोणी कंधाही देणार नाही. अचानक माझ्या आत काहीतरी थांबलं. जसं हृदय एक क्षण थांबून तो वाक्य ऐकत होतं. माझ्या ओठांवरचे शब्द घशात अडकले. पहिल्यांदा मला जाणवलं की कदाचित मी एखाद्या सत्याकडे पाहतोय, ज्याला समजण्यासाठी मी पात्र नाही. ती कोणतीही सामान्य मुलगी नव्हती. तिचं सत्य, तिची शांतता, तिची थकवा, हे सगळं मिळून माझी हसू संपवली होती. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. ओठांवर खोटी हसू आणत म्हटलं, "जर खरंच तुझी आई मृत असेल, तर मी तुला ₹50,00,000 इनाम देईन." ती माझ्या डोळ्यात डोळे घालून थोडा वेळ पाहत राहिली. मग काही न बोलता वळली आणि बाहेर निघाली. मी तिच्यामागे निघालो. मला वाटलं जसं मी एखादी चित्रपट पाहतोय किंवा एखाद्या खेळात भाग घेत आहे, ज्यात शेवटी सगळे हसतात. पण हृदयाचा एक कोपरा म्हणत होता, हे खेळ नाही. ही वेदना आहे, ही कथा आहे, ज्याची सुरुवात झाली आहे, पण शेवट अजून माझ्या हातात नाही. गाडीकडे जाताना मी पाहिलं की तिचे पाऊल अधिक जड झाले होते. जसं ती स्वतःशीच लढत आहे. ही गोष्ट खरी आहे की मी केलेला उपहास. मी दरवाजा उघडला आणि ती शांतपणे बसली. वाट काढताना आम्ही दोघेही गप्प होतो. माझ्या गाडीच्या हीटरमधून येणारी गरम हवा आम्हाला शारीरिकरित्या गरम ठेवत होती, पण त्या रात्रीच्या थंडीत काहीतरी वेगळं होतं. काहीतरी जे श्वासही गोठवत होतं. रस्त्यात ती पूर्ण शांत राहिली. गाडीत संगीत बंद होतं. हीटरची उष्णताही मंद झाली होती आणि आमच्यामध्ये अशी शांतता पसरली होती, जी ना तर अनोळखीपणा उपस्थित होतं. मी तिला पाहायचं होतं, तिच्या डोळ्यांतून काहीतरी समजायचं होतं, पण ती खिडकीबाहेर पाहत होती. जसं शहराच्या प्रकाशात एखादी जुनी आठवण शोधत असेल. जसं तिला माहीत होतं की मी मजा म्हणून तिच्याबरोबर आलो आहे, पण तीही आता गंभीर झाली होती किंवा कदाचित ती आधीपासूनच गंभीर होती. माझे श्वास जड होत होते आणि हृदयात एक परकीशी घबराट होती. कदाचित कारण मी पहिल्यांदा अशा सत्याकडे जात होतो, ज्याला मी नेहमी पैशाच्या मागे सोडून देत असे. रस्ते अरुंद होत गेले. आसपासची घरे जर्जर, वीजतारांच्या झुल्या आणि प्रत्येक वळणावर एक अनोळखी नजर गाडीला घेरत असल्यासारखी वाटत होती. गाडी खड्डेखोड्या रस्त्यावर धडके खात होती. मी अंजलीकडे पाहिलं. तिचा चेहरा शांत होता. ना भीती ना घबराट. जसं ती वर्षानुवर्षे याच वाटेने चालत असेल, दररोज एखाद्यासोबत. मग आम्ही एका दरवाजासमोर थांबलो. मी गाडी थांबवताच दरवाजा आपोआप उघडला. आतून कोणी उघडलं नव्हतं. तो आधीच अर्धा उघडा होता, जसं वेळेने हार मानली असेल. आत पाऊल ठेवताच हवेत एक विचित्र वास होता. बंद खोलीची ओलसरता, एकाकीपणा आणि मृत्यूचा. माझे पाऊल हळूहळू पुढे जाऊ लागले. एका छोट्या कॉरिडॉरमधून जात आम्ही एका अंधार खोलीत पोहोचलो. तिथे एका जुन्या खाटेवर पांढरी चादर पसरलेली होती. तिच्याजवळ 2 छोटी मुलं बसली होती. त्यांच्या चेहऱ्यावर ना अश्रू होते, ना प्रश्न. फक्त एक थांबलेली शांता आणि वेदना होती. माझ्या नजरा त्या चादरीवर खिळल्या. मग अंजलीने हळूच चादरीचा एक कोपरा उचलला. खाली आईची देह होती. चेहरा शांत, ओठ बंद, डोळे मिटलेले. पण चेहऱ्यावर अशी थकवा होती, जसं वर्षानुवर्षांची मेहनत आणि संघर्ष आता थांबला असेल. जसं ती स्त्री ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य आजार आणि सन्मान वाचवण्यात घालवलं, आता शेवटी शांत झाली असेल. माझे पाऊल मागे हटू लागले. पण शरीर हालत नव्हतं. डोळ्यात ओलसरपणा येऊ लागला, पण मी स्वतःला सावरलं. मी असा माणूस होतो जो आपल्या जगात राग विकत घेत असे आणि दुःखाने सौदा करत असे. पण आज या खाटेसमोर उभा मी बेबंद होतो. अंजलीचे श्वास वेगवान होत होते. तिनं माझ्याकडे न पाहता म्हटलं, "काल रात्री आईला ताप आला." ताप आला.
मी जवळच्या दुकानातून पैसे नव्हते. मी जवळच्या दुकानातून उधार मागितलं. पण दुकानदारानं मला असे पाहिलं जसं मी काहीतरी वेगळं मागत आहे. रात्रभर आईचं शरीर धडधडत राहिलं. मुलांनी पाणी पाजलं पण काही उपयोग झाला नाही. सकाळी तिचे श्वास थांबले आणि मी रस्त्यावर आले. कदाचित एखादा देवदूत भेटेल किंवा एखादा सहानुभूती दाखवणारा. तिच्या आवाजात तो वेदना होता, जो उपासमार, थकवा आणि लाज यातून जन्म घेतो. पण त्याचबरोबर एक विचित्र आत्मसन्मानही होता. जसं तिला माहीत होतं की आज तिनं आपली शेवटची आशाही गमावली आहे. मी डोकं खाली घालून शांतपणे खुर्चीवर बसून गेलो. माझ्या मनात गोंगाट सुरू झाला. ज्या मुलीला मी आधी रस्त्यावर बहाणा करणारी, खोटं बोलणारी किंवा अहंकारासमोर आरसा ठेवत होती, मी आयुष्यात शेकडो खोटे आणि फसवणूक पाहिल्या होत्या. पण आज पहिल्यांदा एका सत्याने मला शांत केलं होतं. अंजलीने पुन्हा बोलणं सुरू केलं. बाबा आम्हाला लहानपणीच सोडून गेले होते. आईने डझनभर ठिकाणी काम केलं. घराघरात साफसफाई केली, लोकांचे कपडे धुतले. पण आम्हाला कधीही भीक मागायला दारासमोर पाठवलं नाही. मी तिच्या डोळ्यांकडे पाहिलं. त्यात प्रकाश नव्हता, पण ते रिकामेही नव्हते. जसं आता ती डोळे स्वप्न पाहत नाहीत, फक्त वास्तव मोजतात. दररोज, दररात्र, प्रत्येक भूक, प्रत्येक क्षण. मुलं शांतपणे आपल्या आईकडे पाहत होती. कदाचित त्यांना अजून मृत्यूचा अर्थ पूर्णपणे समजला नव्हता. किंवा कदाचित आता समजला होता, पण सहन करण्याची सवय झाली होती. अंजलीच्या बोलण्यात ना झुकणं होतं, ना कोणती विनंती, ना आरोप. ती फक्त सत्य सांगत होती. आणि ते सत्य माझ्या आत्म्यापर्यंत उतरत होतं. काल रात्री जेव्हा मी घरी आले, आई बेशुद्ध होती. मी पूर्ण दिवस काही न खाता घालवला, आईसाठी काही करू शकत होते. पण माझ्याकडे स्वतःशिवाय काहीच नव्हतं. हे बोलताना तिनं माझ्याकडे पाहिलं. मी मी नजर चोरली. तो क्षण असा होता, जसं कोणी माझ्या आत दगड फेकला असेल. ज्या मुलीला मी मजा समजलो, नृत्य करायच्या गरजेवर हसलो, ती आज माझ्यापेक्षा खूप मोठी होती. चारित्र्यात, प्रतिष्ठेत, मानवतेत. तिनं आपल्या आत्मसन्मानाच्या शेवटच्या सीमेपर्यंत जाऊन आपल्या आईच्या शवासाठी नृत्य केलं. पण कोणत्याही सौद्यात स्वतःला विकलं नाही. मी स्वतःला तुच्छ वाटू लागलो. माझी संपत्ती, माझे शब्द, माझे टोमणे सगळं व्यर्थ झालं. खोलीत शांतता होती. पण ती शांतता मला प्रश्न विचारत होती. माझ्या अस्तित्वाला, माझ्या ओझ्याला. अंजलीने चादर पुन्हा आईच्या शवावर टाकली आणि मुलांजवळ बसून गेली. मी हळूच खुर्चीतून उठलो, दरवाजाकडे वाढलो. काही पावलं थांबून मागे वळलो आणि एकदा पुन्हा खोलीकडे पाहिलं. तिथे माझ्या अहंकाराचा अंत झाला. मी विचार करू लागलो, आईच्या कफनाचीही काही किंमत असते का? कदाचित माझ्या आत्म्याचं कफन तर त्याच दिवशी विकलं गेलं होतं. शांतता आता माझ्या आत बोलत होते. खोलीची शांतता आता माझ्या आत बोलत होती. मी पूर्ण आयुष्य खोटे आणि नफ्याच्या धंद्यात घालवलं होतं. लोकांना पारखणं, विकत घेणं, विकणं शिकलो होतो. पण आज पहिल्यांदा एखाद्या माणसाच्या सत्यासमोर उभा होतो, बेबंद आणि लज्जित. माझे हात थरथरत होते. माझ्यासारखे लोक मोठमोठ्या गोष्टी बोलू शकतात, पण जेव्हा हृदयावर जखम होते तेव्हा शब्दसात सोडतात. मी हळूहळू मागे वळलो. अंजलीजवळ गेलो, जी अजूनही जमिनीवर बसून मुलांचे केस हाताळत होती. त्या मुलांच्या डोळ्यांत ती शांतता होती, जी ओरडण्यापेक्षा जास्त. चेकबुक काढली. मी शांतपणे आपल्या खिशातून चेकबुक काढली, पेन काढली आणि लिहू लागलो. हात थरथरत होता. 50 लाखांचा तो चेक, जो मी एकदा टोमणा मारत बोललो होतो, आज वास्तव बनत होता. आणि प्रत्येक अंक माझ्या खोट्या शानच्या अर्थीवर लिहिलेली एक रेघ वाटत होती. चेक भरून मी हळूच तिच्याकडे वाढवला. ती माझ्याकडे पाहत नव्हती. मुलांजवळच राहिली. मी चेक तिच्यासमोर ठेवला. मग तिनं हळूच चेक पाहिला. मग माझ्या डोळ्यांत डोकावून म्हटलं, ही कफनाची किंमत आहे की माझ्या इज्जतीची? तिच्या प्रश्नाने माझ्या हाडात थरकाप भरला. मी काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण शब्दाने माझा साथ सोडला. कदाचित यालाच लाज म्हणतात, जी शब्दही भस्म करून टाकते. माझे डोळे खाली गेले. मी तो माणूस राहिलो नव्हतो, ज्याला शहरातील मोठ्या व्यावसायिक म्हणून ओळखलं जातं. मी आता त्या क्षणाचा दोषी होतो, जेव्हा मी त्या मुलीला माणूस म्हणून नव्हे तर तमाशा समजलो होतो. अंजलीने चेक उचलला, त्याला पाहिला आणि हळूहळू मुलांकडे वाढवला. हे आमच्या आईसाठी आहे, ती म्हणाली. मुलांना चेक समजला नाही. ते अजूनही आपल्या आईच्या शरीराकडे पाहत होते, जसं एखाद्या चमत्काराची अपेक्षा करत असतील. मी खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या जुन्या खुर्चीवर बसून गेलो. काही क्षण मी स्वतःकडे, माझ्या मागील आयुष्याकडे आणि त्या निर्णयाकडे, ज्याला मी पैशाच्या आधारावर घेतला होता, त्या सगळ्याकडे लज्जित होतो. माझ्यासमोर एक मुलगी होती, जी गरिबीत वाढली होती, मेहनत केली होती, सत्य बोलली होती आणि जेव्हा कोणताही मार्ग उरला नव्हता तेव्हाही ती झुकली नाही. तिनं नृत्य केलं, पण आपल्या अटींवर. तिच्या अस्तित्वात असा आत्मसन्मान होता, जो माझ्या सगळ्या संपत्तीपेक्षा जास्त मौल्यवान होता.
मी लहानपणापासून शिकलो होतो की सन्मान पैशातून येतो. पण आज कळलं की सन्मान तेव्हा जन्म घेतो, जेव्हा माणूस आपल्या परिस्थितीतही झुकत नाही, विकत नाही. अंजलीने थोडा वेळ शांत राहून मुलांना उठवलं. त्यांना मिठी मारली. आईच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करायची होती. पंखा चालवण्यासाठी मोहल्ल्यातून कोणाला बोलावायचं होतं. पंखा चालवण्यास मोहल्ल्यातून ना बाहेरील जगाकडून. ती स्वतःकडून मदत मागत नव्हती, ना माझ्याकडून. सगळं करू इच्छित होती. मी हळूच म्हटलं, "पंडितजींना बोलावूया." तिनं डोकं हलवलं. "जवळच्या मंदिरात जाऊया." पंडितजी चांगले आहेत. आईला ओळखत होते. मी मंदिरात गेलो आणि पंडितजींना अंतिम प्रवासाची माहिती दिली. माझा आवाज भरून आला होता. पंडितजींनी सांगितलं की ते पूजा करून येत आहेत. मी त्यांना निरोप दिला आणि जड पावलांनी परत आलो. खोलीतली आईच्या चरणांजवळ बसून हळूहळू प्रार्थना करू लागली. अंजली आईच्या चरणांजवळ बसून हळूहळू प्रार्थूक होता, पण शब्द अचूक होते. जसं ती आईला शेवटची निरोप देत असेल. त्या क्षणी मी जाणवलं की काही लोक आपल्या विश्वास, भाषे, संस्कृती आणि शिक्षणापेक्षाही महान असतात. आणि ते आपल्या चारित्र्याने जीवनाचा खरा अर्थ शिकवतात. खोलीबाहेरच्या अंधार गल्लीत शांतता होती, पण आत प्रत्येक श्वासाचा आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता. मुलांच्या सिसक्या, अंजलीच्या प्रार्थना आणि माझ्या आतला तो गोंगाट जो थांबायलाच तयार नव्हता. पंडितजी आले. एक प्रकाशमान चेहरा, साधा पेहराव आणि त्यांच्या नजरेत ती करुणा जी शब्दांतून नव्हे तर आचरणातून जाणवते. ते सर्वांजवळ आले. डोक्यावर हात ठेवला आणि हळूहळू रामनामाचा पाठ सुरू केला. माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. मी आतापर्यंत अंत्यसंस्कारात फक्त औपचारिकतेसाठी सहभागी होत असे. पण आज मी प्रत्येक शब्द, प्रत्येक क्रिया पूर्ण तीव्रतेने अनुभवत होतो. जसं मी एखाद्या शवासमोर नव्हे तर स्वतःच्या हृदयाच्या कफनात गुंडाळलेला उभा आहे. काही वेळानंतर काही शेजारीही आले. शांतपणे अंतिम प्रवासाची तयारी सुरू झाली. कोणी अर्थी आणली, कोणी पाणी, कोणी पांढरा कापड. सगळं इतक्या साधेपणाने होत होतं. जसं जीवनाचं सगळं ओझं शेवटच्या क्षणी निर्जीव होतं. जेव्हा शव उठवलं गेलं, अंजलीने शेवटच्या वेळी आपल्या आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिचे डोळे अश्रूंनी भरायला तयार होते, पण तिने स्वतःला रोखून उभी राहिली. तिनं आईच्या कपाळाला चुंबन घेतलं, डोकं खाली केलं. मी आयुष्यात पहिल्यांदा एखाद्या शवाला कंधा देण्यासाठी पुढे सरसावलो. पंडितजींनी माझ्याकडून नाते विचारलं नाही. एक क्षण मी विचार केला की खोटं बोलून कोणतं तरी नाते सांगू. पण मग हृदयातून एक आवाज आला, मानवता. पंडितजींनी शांतपणे डोकं हलवलं आणि मी कंध्याखाली हात घालून ते शव उचलू लागलो. पहिल्यांदा एखादं ओझं हृदयातून उचललं. आकाशातून हलकीशी रिमझिम सुरू झाली होती. जमीन ओली होत होती, पण माझ्या आत काहीतरी धुतलं जात होतं. अहंकार, गर्व, उपहास आणि ती तर जी मी स्वतः आपल्या आणि सत्यादरम्यान उभी केली होती. मग आम्ही अंतिम प्रवासासोबत निघालो. शांतपणे ते ओझं घेऊन त्या वाटेवर जी सत्याकडे जात होती. त्या स्त्रीला जाळायला ज्याच्या मुलीने माझं, आम्ही गल्ल्यांतून शांत आतून हादरून टाकलं होतं. सगळं आमच्या कंध्यांवर होतं, पण खरं ओझं माझ्या छातीवर होतं. स्मशानभूमी जवळ आली होती. पंडितजी सर्वात पुढे चालत होते. त्यांचे ओठ सतत प्रार्थना करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकाश होता आणि असा सुकून जो माझ्या आत कुठेही नव्हता. जेव्हा आम्ही स्मशानभूमीच्या प्रांगणात पोहोचलो, काही अन्य लोकही आले. काही अनोळखी चेहरे, काही मोहल्ल्यातील आणि काही बाया बाहेर उभ्या राहून पाहत होत्या. प्रत्येकाची नजर वारंवार अंजलीकडे जात होती, जी चादरीत गुंडाळलेली शांत उभी होती. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू नव्हते, जसं तिने स्वतःला रडण्याची परवानगीच दिली नव्हती. ती आपल्या आईचा चेहरा शेवटच्या वेळी पाहून होती आणि आता तिचं अस्तित्व फक्त एक सामाजिक औपचारिकता बनून राहिलं होतं. मी सर्वांसोबत उभा होतो, पण माझ्या हृदयाची जी प्रार्थना होती ती जिभेवर येत नव्हती. माझे शब्द कुठेतरी आत अडकले होते. हृदयाचा आवाज फक्त इतकंच म्हणत होता की जर माफीचा कोणताही मार्ग असेल तर तो आज समोर यावा. जर माणूस बनण्याची दुसरी संधी असेल तर कदाचित हाच क्षण आहे. जेव्हा शव स्मशानभूमीकडे नेलं गेलं, मी एकदा पुन्हा कंधा दिला. हलकी पाऊस आणि ती शांतता ज्यात फक्त पावलांची आवाज ऐकू येत होती. लाकडं तयार होती. जसंच शव खाली ठेवलं गेलं, अंजलीने एक क्षण जमिनीकडे पाहिलं. तिच्या पापण्या थरथरल्या. कदाचित हा तो क्षण होता जेव्हा तिच्या धीराची शेवटची दोरी तुटली. एक अश्रू तिच्या डोळ्यातून पडला आणि जमिनीवर टपकला. एक शांत जाळण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि लोक एक एक करत परतू लागले. मी तिथेच उभा राहिलो. माझे पाऊल जमिनीला चिकटले होते. मी लगेच निघू शकत होतो. परत जाऊ शकत होतो. आपल्या जगात गरम कपडे, महागड्या खोल्या आणि वेदनाविना रात्रींमध्ये. पण नाही. माझ्या आत काहीतरी म्हणत होतं की हा प्रवास अजून संपलेला नाही. अंजली तिथेच एका दगडावर बसून गेली. दोन्ही मुलं तिच्याजवळ येऊन शांतपणे बसली. तिने त्यांना आपल्या हातात घेतलं. त्यातल्या छोट्या मुलाने तिच्या कानात काही म्हटलं. मी थोडा जवळ गेलो आणि ऐकू शकलो. आई कधी येईल? हा प्रश्न होता की एखाद्या सूर्यासारखा बोचणारा वाक्य.
अंजलीने मुलाकडे पाहिलं. थोडा वेळ शांत राहिली. मग फक्त इतकं म्हटलं, ती आता येणार नाही. पण आता आपल्याला स्वतःच सगळं बनायचं आहे. मी मागे हटलो. एका वेदनेत बुडालेल्या माणसासारखा उभा राहून हे सगळं पाहत राहिलो. माझं हृदय जसं स्वतःशी प्रश्न विचारत होतं. मी काय होतो? एक श्रीमंत माणूस की फक्त एक पोकळ कवच जो वर्षानुवर्षे असंवेदनशीलतेची पोशाख घालून जगत होता. जेव्हा मुलाने आईबद्दल विचारलं, मी काहीतरी बोलायचं होतं. कोणता तरी आधार द्यायचा होता, पण माझ्या आत अजूनही संकोच होता. मी तिला वाटायला नको की मी काहीतरी विकत घ्यायला आलो आहे. नाही, आज नाही. आज मी फक्त एक माणूस बनायचं होतं. ना कोणता खरेदीदार, ना कोणता मालक. मी परतण्याचा मार्ग धरला. माझे पाऊल मंद होते. हृदय बुजून गेलं होतं. गाडीपर्यंत पोहोचलो. दरवाजा उघडला. आत बसून एक खोल श्वास घेतला. आत अजूनही तिची सुगंध बाकी होती. तीच शांतता जी ती सोबत आणली होती. मी काही वेळ गाडीचं इंजिन बंद ठेवलं. प्रकाशापासून दूर, धुंदीमध्ये बुडालेलं, तो परिसर माझ्या मनात गुंजत होता. प्रत्येक गल्ली, प्रत्येक वीट, प्रत्येक क्षण. मग अचानक जसं कोणी माझ्या आतला पडदा काढून टाकलं असेल. मी साईड मिररमध्ये स्वतःला पाहिलं. तो माणूस जो काही तासांपूर्वीपर्यंत शहराचा एक असंवेदनशील श्रीमंत होता, आता डोळ्यांत परकीशी ओलसरपणा घेऊन काहीतरी वेगळं बनण्याच्या इच्छेत बसला होता. कदाचित पहिल्यांदा, फक्त पहिल्यांदा मी स्वतःला तसं पाहिलं जसं मी होतो, ना की जसं जगाला दाखवत होतो. त्या रात्री मी आपल्या घरी परत गेलो नाही. मी गाडी शहराच्या एका उद्यानाबाहेर थांबवली. सीटवर निजून आकाशाकडे पाहिलं. ढग होते, ते आकाशालाही झाकत होते. तारे मंद होते, जसं सगळे मौन साक्षीदार बनून उभे आहेत आणि मी फक्त श्वास मोजत होतो. आज मी मरत नव्हतो. पण माझा एखादा जुना रूप मरण पावला होता. तो मी जो फक्त आपल्या फायद्याभोवती, आपल्या इच्छांभोवती आणि आपल्या जिंकाभोवती फिरत असे, तो संपला होता. आणि जे उरलं होतं ते काहीतरी नवीन होतं. काही शांत, काही लज्जित, पण कदाचित जिवंत. सूर्य उगवायला अधीर, पण झोप डोळ्यांपासून कोसो दूर होती. मी फोन काढला. अनेक मिस्ड कॉल्स होत्या. बहुतेक मित्रांच्या. 2-3 बैठकींच्या आठवणी आणि एक त्या स्त्रीची जी स्वतःला माझ्या आयुष्याचा भाग समजत होती, पण माझ्या आत्म्याशी कधीच परिचित होऊ शकली नव्हती. मी सगळ्या कॉल्स दुर्लक्षित केल्या. फोन बंद केला आणि डोळे मिटले. डोळे बंद करताच एक चेहरा समोर आला. अंजलीचा नाही, तिच्या आई जो पांढऱ्या चादरीत गुंडाळलेला होता. तो चेहरा काही बोलत नव्हता. फक्त मला पाहत होता. असा सुकून, जो माझ्या अस्वस्थ अस्तित्वाला हळूहळू गिळत होता. मी करवट बदलली. सीटवर स्वतःला गोवून घेतलं. जसं स्वतःकडून काहीतरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण पृथ्वीचे डोळे बंद होत नाहीत. ते तुम्हाला तेव्हाही पाहतात, जेव्हा तुम्ही स्वतःला पाहू शकत नाही. सकाळचा पहिली काळी रात्र आता हलकी होऊ लागली होती. मी गाडी सुरू केली आणि काहीही न विचारता अंजलीच्या घराकडे निघालो. रस्त्यात जीवनाची सुरुवात होत होती. वर्तमानपत्र विकणारे, दूधवाले, शाळेकडे जाणारी मुलं, सगळं सारखंच होतं. पण माझ्या आतला दिवस अजून उगवत होता. असं वाटत होतं मानो वेळ थांबला असेल. जेव्हा मी त्या गल्लीत पोहोचलो, सगळं तसंच होतं. त्याच भिंती, तीच ओलसरता, त्याच शांत खिडक्या. दरवाजा ठोकायच्या आधी मी एक क्षण थांबलो. कसं तरी हृदयात संकोच होता. दरवाजा हळूच उघडला. अंजली समोर उभी होती. चेहऱ्यावर झोपेची थकवा आणि डोळ्यांखाली खोल काळे घेरे. पण ती अजूनही प्रतिष्ठेने उभी होती. तिच्या आवाजात आश्चर्य कमी, प्रश्न जास्त होते. मी हळूच म्हटलं, आईची प्रार्थना करायची होती. मुलांना भेटायचं होतं. तिनं ना तर वाट अडवली, ना वाट दिली. फक्त शांतपणे मागे सरकली. मी आत आलो तर पाहिलं की आईची चारपाई गेली होती. एक नवीन शांता होती. पण ती रिकामी जागा ओरडत होती. मुलं कोपऱ्यात बसली होती. छोटा मुलगा जमिनीवर खडूने काहीतरी काढत होता. एक घर, एक सूर्य आणि 3 व्यक्ती. मी संकोचून पाहिलं. एक प्रश्न उठू लागला, पण शांतता तोडण्याची हिंमत झाली नाही. अंजलीने पाण्याचा ग्लास आणून टेबलावर ठेवला. मी धन्यवाद म्हटलं आणि पहिल्यांदा पाहिलं की ती माझ्याजवळ बसण्याऐवजी खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. एक अंतर होतं, स्पष्ट आणि पूर्ण योग्य. मी स्वतःशी वचन दिलं की आतापासून या ऋणीच्या भावनेने, ना कोणत्या दाव्याने. फक्त तिच्या मानवतेप्रती एक प्रयत्न म्हणून. मी हळूच बोलणं सुरू केलं. जर तुम्ही परवानगी दिली तर मुलांना शाळेत दाखल करून द्या. ती माझ्याकडे वळली. डोळ्यांत तीच जुनी चमक होती जी आता मंद झाली होती. तिनं हळूच म्हटलं, मग एक दिवस तो गेला आणि कधीच परत आला नाही. माझ्याकडे कोणतं उत्तर नव्हतं. मला माहीत होतं की शब्द आता एक लांब खोटं वाटतात. मी फक्त इतकं म्हटलं, मी तुमच्या बाबासारखा नाही. कदाचित आता मी स्वतःही तसा राहिलो नाही जसा आधी होतो. एका लांब शांततेनंतर तिनं डोकं हलवलं. ठीक आहे, पण आता मीच त्यांची आई आहे आणि हे माझे निर्णय असतील. मी डोकं हलवून सहमती दर्शवली. हाच तो वाक्य होता ज्याची मी वाट पाहत होतो. तिच्या अधिकाराची घोषणा. आम्ही दोघांनी काही क्षण एकमेकांकडे पाहिलं.
त्या क्षणाची शांतता सर्वात मोठा आवाज होती. त्यात गेलेल्या काळाची पश्चात्ताप, सध्याची थकवा आणि भविष्याची चिंता लपली होती. पण एक नवीन नातंही जन्म घेत होतं. नाव नसलेलं, आवाज नसलेलं, पण सत्याने भरलेलं. मग मी मुलांजवळ गेलो. त्यांच्याशी बोललो. त्यांची नावं विचारली. पहिल्यांदा ते माझ्याकडे हसले. कदाचित त्या क्षणी त्यांना माझ्यात कोणती भीती दिसली नाही, कोणता सौदा जाणवला नाही. फक्त एक चेहरा दिसला जो त्यांच्या आईच्या दुःखाचा साक्षीदार बनला होता. जेव्हा मी निघायला लागलो, अंजली दरवाजावर आली. तिनं काहीही म्हटलं नाही. फक्त एक नजर टाकली. ना थांबवलं, ना निरोप दिला. फक्त एक शांत स्वीकृती दिली आणि मी पहिल्यांदा कोणाच्या हृदयातून मिळालेल्या परवानगीने परतलो. त्या इशाऱ्यात कोणतं खोटं नव्हतं. माझं जग अजूनही तसंच होतं. काचेच्या इमारती, लांब गाड्या आणि खोट्या चेहऱ्यांच्या महफिली. पण आता माझे डोळे त्यात एक रिकामेपण शोधू लागले होते. मला पहिल्यांदा जाणवलं की खरी रोशनी तिथे आहे, जिथे अंधारातून जन्म घेतो आणि जो हृदय अंधारात दुसऱ्यासाठी धडधडतो, तोच रोशनी बनतो. आणि कदाचित आता मीही रोशनीच्या शोधात आहे. ऑफिसमध्ये परत येऊन मी दरवाजा बंद केला, पडदे टाकले आणि खुर्चीवर बसून गेलो. पूर्ण खोली, मौल्यवान फर्निचर, सुगंधित मेणबत्त्या आणि सजावट आता सगळं व्यर्थ वाटू लागलं होतं. टेबलावर ठेवलेला लॅपटॉप चमकत होता, जसं मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असेल. पण मी त्याच्याकडे पाहू शकलो नाही. भिंतीवर लटकलेला कॅलेंडर शांतपणे येणाऱ्या दिवसांकडे वाढत होता. जसं वेळ म्हणत असेल, जे गेलं ते शिकवण होती. जे येणार आहे ते परीक्षा आहे. मी ड्रॉवर उघडली आणि तिथून तीच चेकबुक काढली, ज्याचा एक पान मी अंजलीला दिला होता. बाकी चेकबुक रिकामी होती आणि प्रत्येक चेक मला आपल्या पापांच्या यादीसारखा वाटत होता. मी एक कागद लाडू लागलो. हात स्वतःहून चालू लागले. मुलांच्या शाळेची व्यवस्था, अंजलीसाठी एक सुरक्षित जागा, 2 वर्षांचा खर्च कोणत्याही उपकाराशिवाय, कोणत्याही अटीशिवाय. मी वाक्य पूर्ण केले, मग थांबून स्वतःशी प्रश्न विचारला, हे खरंच प्रायश्चित्त आहे की फक्त अंतःकरणाची शांत लाज? त्या रात्री मी शिकलो की पैशांनी माणूस विकत घेता येतो, पण आत्मसन्मान कधीच विकत घेता येत नाही. ज्यांना आपण कमकुवत समजतो ते कधीकधी आपल्यापेक्षा जास्त बलवान असतात, कारण त्यांच्याकडे तो आत्मसन्मान असतो जो संपत्तीच्या ओझ्याने दबलेला नसतो. मी आता समजलो होतो की खरा पुरुष तो नाही जो दुसऱ्याची गरज पाहून असतो, तर तो आहे जो दुसऱ्याच्या दुःखात स्वतःला शोधतो आणि मदतीचा हात पुढे करतो, कोणत्याही सौद्याशिवाय. अंजली आणि तिच्या भावंडांनी मला शिकवलं की गरिबीतही प्रतिष्ठा राखता येते आणि संपत्तीतही माणूसपणा हरवता येतो. मी आता मागे वळून पाहत नव्हतो, फक्त पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो, एक चांगला माणूस बनण्याच्या मार्गावर. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.